आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। संविधान दिन पूर्णा शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। भारतीय बौद्ध महासभा माजी पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधान दिन उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी रिपब्लिकन नेते प्रकाशदादा कांबळे, माजी नगरपालिकेचे उपाध्यक्ष उत्तमभैया खंदारे, सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक प्रतिनिधी दादारावजी पंडित, माजी नगरसेवक अशोकरावजी दभाले, पीजी रणवीर, वामनराव काळे, बीबी लोखंडे, डॉक्टर तुपसमिंदर, विजय जोंधळे, ज्ञानोबा जोंधळे, बरीराम खारे, हिरामन खंदारे, झोटिंग कांबळे, राहुल दभाले, बाळासाहेब पुरे, नागेश एंगडे, भारतीय बौद्ध महासभाचे माजी जिल्हाध्यक्ष शामरावजी जोगदंड, माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे, बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे, अतुल गवळी, अमृत कराळे, उमेश बाराते, लामसंगे साबळे, सूरज जोंधळे सह सामाजिक कार्यकर्ते तथा महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपाईचे नेते प्रकाशदादा कांबळे माध्यमांशी बोलताना म्हणाले की भारताचे संविधान हे 75 वर्षापासून नांदत आहे आणि संविधानाने दिलेले हक्क व जे कर्तव्ये ठरवून दिली आहेत ते त्याच्याशी एकरूप होण्याचा संकल्प संविधानाने या देशातल्या या लोकांवर सोपविला। संविधानाचा जागर होणे महत्त्वाचे आहे, अशा प्रकारचे नम्र आवाहन त्यांनी केले। भारतीय बौद्ध महासभाचे तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळे सर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले। जगातील सर्वात देशातील संविधानातील भारतातील संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे। मी असं म्हणतो की जागतिक दर्जाचे जे काही विचारांत आहे त्यांच्या विचारांच्या कसोटीने उतरलेले भारतीय संविधान आहे। भारत हा खंडप्राय देश आहे। काश्मीर ते कन्याकुमारी असा विभागलेला आहे। या देशात विविध जाती धर्माच्या परंपरा आहेत। देशवासियांना या निमित्ताने त्यांनी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी मंजुषाताई पाटील यांनी भारतीय संविधानातील उद्देशिका पत्रिकेतील वाचन करून सर्वांना आत्मसात करण्याचे सांगितले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्र्यंबक कांबळे यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता ही सरनत्य गाथेने करण्यात आली। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्माचा भारतीय संविधान भारतीय संविधान भारतीय संविधान पाठोपाठ आपण म्हणायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले, त्यामधले जे उद्देश पत्रिका आहे ती आज आपण आत्मसात करूया। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। संविधान दिन त्या निमित्तानं पूर्णा शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा, बुद्ध विहार समिती, संविधान गौरव समिती यांच्या वतीनं संविधान दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला पूर्णा शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या संविधान दिनाच्या निमित्तानं भारतीय संविधान हे निश्चितपणे जगामध्ये जे काही संविधान आहेत
त्या सर्व संविधानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे। हे मी असं म्हणत नाही, तर जागतिक दर्जाचे जे काही विचारवंत आहेत तर त्यांच्या विचाराच्या कसोटीला उतरलेलं भारतीय संविधान आहे। भारत हा खंडप्राय देश आहे। काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत अतिशय विस्तृत अशा विभागामध्ये विभागलेला हा देश आहे। या देशामध्ये विविध जाती धर्म पंथ परंपरा आहे आणि विशेषतः अंधश्रद्धा रूढी परंपरेनं ग्रासलेला हा देश आणि या देशामध्ये भारतीय संविधानानं सामाजिक समता, राजकीय समता, सांस्कृतिक समता, आर्थिक समता आणण्याचं एक महत्त्वपूर्ण काम या संविधानाला अभिप्रेत होतं। परंतु राज्यकर्त्याच्या संविधान अंमलबजावणीच्या अनास्थेमुळं भारतीय संविधानाला जे काही अपेक्षित होतं, भारतीय संविधानचे जे निर्माते आहेत बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे काही अभिप्रेत होतं ते आतापर्यंत त्यांच्या स्वप्नामधला जो काही भारत आहे तो निर्माण होऊ शकला नाही। पूर्णा शहरामध्ये भारतीय संविधान गौरव समितीच्या माध्यमातून गेल्या 23 वर्षापासून आदरणीय प्रकाशजी कांबळे जे मुख्य संयोजक आहेत, त्याचप्रमाणे आदरणीय उत्तमभाई खंदारे, सामाजिक कार्यकर्ते दादारावजी पंडित आणि पूर्णा शहरातील भारतीय बौद्ध महासभा विहार समिती गेल्या 23 वर्षापासून संविधानाचा सातत्यपूर्ण जागर करत असते आणि या माध्यमातून बाकी कुठे काय नसेना, परंतु पूर्णा शहरामध्ये, पूर्णा तालुक्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये एक संविधान संस्कृती निर्माण होण्याचं काम मोठ्या प्रमाणावर निर्माण होताना दिसत आहे। आजच्या दिनी आपण अशी एक संकल्प करूया, भारतीय संविधानाप्रमाणे आपलं आचरण असलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं भारतीय संविधानाचं जे मूल्य आहे तर ते आपण प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया। अधिकचं न बोलता भारतीय संविधान दिनाच्या निमित्तानं पूर्णावासियांना, देशवासियांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। 26 नोव्हेंबर 2024 भारतीय संविधान दिन या दिनाचं औचित्य साधून पूर्णा येथील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते, पूर्णा नगरपालिकेचे गटनेते उत्तम खंदारे, दादारावजी पंडित, श्रीकांतजी हिवाळे, बौद्ध महासभेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी संयुक्तरित्या डॉक्टर आंबेडकर चौक येथे भारतीय संविधानाचा हा दिवस साजरा करण्याचा संकल्प केला आणि आज तो मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात आला। भारतीय संविधान हे 75 वर्षापासून आपल्या देशामध्ये नांदत आहे। हे नांदत असताना भारतीय संविधानाने या देशातील नागरिकांना दिलेले हक्क आणि ठरवून दिलेल्या जे कर्तव्य आहेत याच्याशी एकरूप होण्याचा संकल्प संविधानाने या देशातल्या लोकांवर सोपवला। परंतु राज्यकर्त्यांनी हक्काच्या बाबतीमध्ये या देशातील नागरिकांना जागरूक केले नाही। कर्तव्याच्या दृष्टीने आमचे सैनिक, आमचे कर्मचारी, आमचे नागरिक या देशावर निष्ठा बजावतात, देशासाठी कुर्बान होतात, परंतु त्यांच्या हक्काची जेव्हा बाब येते त्यावेळी मात्र त्यांच्या हक्काकडे दुर्लक्ष केले जातं। संविधानाची जी राजकीय व्यवस्थापकीय जी बैठक आहे त्यामध्येच संविधानाला पाहिलं जातं, परंतु या देशामध्ये हे संविधान अखंडितरित्या या देशाला ठेवण्यामध्ये यशस्वी झालं, याकडे याचं महत्त्व हे राजकीय लोक या देशाला कळू देत नाहीत, सांगत नाहीत। या देशामध्ये जी काही अनास्था या राजकीय
पक्षांबद्दल, राजकीय लोकांबद्दल निर्माण झालेली आहे त्याचं गालबोट या संविधानावर येऊ नये या दृष्टीनं संविधानाचा जागर होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि हा जागर भविष्यामध्ये या देशातल्या प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे अशा प्रकारचं नम्र आवाहन आजच्या दिनी मी करतो। आणि या देशाचं संविधान या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या रक्तामध्ये अभिसरण त्याचं व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय।